हॅलो फ्रेंड्स, PW किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पातीच्या कांद्याची भाजी। आता हे बघा, इथे मी मिरच्या भाजायला घेतलेल्या आहे आणि एक वाटी शेंगदाणे घेतले आहे आणि इथे कांद्याची पात आहे जी मी स्वच्छ कापून धुवून घेतलेली आहे आणि तूर डाळ भिजत घातलेली आहे। मी एक वाटी शेंगदाणे घेतलेत। आता ते भाजून झाल्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हे सगळे भाजलेले मसाले याची आपल्याला एक पेस्ट करायची आहे। आता इथे बघू शकता तुम्ही, इथे भाजलेल्या मिरच्या आणि शेंगदाणे घेतलेत, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर अशी कोथिंबीर आणि कोथिंबीरची नाजूक ज्या काळ्या असतात ना त्याही आम्ही हिरव्या मसाल्यात वापरतो। आता याची पाणी टाकून पेस्ट करायची आहे। कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी घातले जिरं, राई। ती चटकल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला वाटून घेतलेला मसाला ॲड करायचा आहे। व्यवस्थित त्याला मिक्स करायचा आणि मग नंतर एक 2 ते 3 मिनिटांनी धणापूड आणि हळद पावडर घालायची आहे। इथे तुम्ही अख्खे धणे भाजूनही घेऊ शकता, त्यानेही छान फ्लेवर येतो, पण माझ्याकडे पावडर अवेलेबल होती। त्यात मी भिजवून घेतलेली 1-1.5 तास भिजवून घेतलेली थोडीशी तूर डाळ घातलेली आहे। ती मसाल्यासोबत जेव्हा फ्राय होते ना तेव्हा ती शिजून जाते, कारण भिजवले असल्यामुळे तिला जास्त वेळ लागत नाही। आता हे बघू शकता तुम्ही, उकळी आली आहे। आता याच्यात स्वच्छ धुवून घेतलेली कांद्याची पात घातलेली आहे। याला शिजवून घ्यायची काहीच गरज नाही मसाल्यामध्ये, आणि आपण जेव्हा भाजीला उकळ काढतो तेव्हा ही भाजी आहे कांद्याची पात ती शिजून जाते। आता हे बघा, असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे, छान असं मिक्स करायचं आहे। तुम्ही अशी सुकी भाजी खाऊ शकता आणि पातळही खाऊ शकता। मी इथे तुम्हाला पातळ भाजी दाखवत आहे, अगदी इतकी छान लागते भाकरीसोबत, तर हिचा जो फ्लेवर येतो तो खूपच छान लागतो। आता इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्याच मिक्सरच्या जारमध्ये ढवळून मी इथे गरम पाणी ॲड करत आहे। कोणतीही भाजी असो, हिरवी असो किंवा लाल असो, त्याच्यामध्ये आपण गरम पाणीच घालायचं आहे, त्याने भाजीची चव बिघडत नाही। थंड पाणी घातले तर भाजीची चव खराब होते। आता इथे बघू शकता तुम्ही, छानपैकी अशी मी भाजीचं पाणी ॲड केलेलं आहे आणि आता याला एकदम छान अशी उकळ काढून घ्यायची आहे। जेवढी भाजी उकळणार तेवढी ती चवीला अप्रतिम लागणार। आता हे बघू शकता, अशा प्रकारे आपण पाणी ॲड केलं आहे। इथे मी 3 ते 4 लोकांची भाजी करते। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कांद्याच्या पातीची पण क्वांटिटी वाढवू शकता किंवा मसाल्याचीही वाढवू शकता। मी ते 3 ते 4 लोक जेवतील एवढी भाजी मी इथे ही बनवलेली आहे। आता या भाजीला छान अशी उकळ काढायची आहे। आणि हो, अशा सोप्या रेसिपी जर तुम्हाला शिकायच्या असतील आणि तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर देखील करा की अशा प्रकारची भाजी तुम्ही तुमच्या भागात करतात की नाही हे मला कमेंटमध्येही कळवा। किंवा तुम्हाला अजून काही नवीन रेसिपी बघायच्या असतील, लोकांपर्यंत पोहोचवायच्या असतील तर त्या देखील मला तुम्ही सांगा। मी ते नक्कीच माझ्या चॅनलवर आज नाही तर उद्या मी ते नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेन। आता हे बघा, छान अशी भाजीला उकळी येते आहे, तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही फॉलो करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आलेल्या प्रत्येक व्हिडिओ ह्या माझ्या दिसतील। आता हे बघा, भाजी